तर गंगापूरमध्ये आमदार प्रशांत बंब यांना धक्का बसलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार सतीश चव्हाण यांनी बाजी मारलेली आहे। प्रशांत बंब भाजपचे आमदार, त्यांना धक्का बसलाय। फुलंब्रीमध्ये भाजपला मोठा धक्का आहे। भाजपचे आमदार प्रशांत बंब यांना धक्का आहे। फुलंब्रीमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार विजयी झालेला आहे। गंगापूरमध्ये आमदार प्रशांत बंब यांना धक्का बसलेला आहे। प्रशांत बंब हे भाजपचे आमदार आहेत, तर आमदार सतीश चव्हाण यांनी बाजी मारली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आपण अपडेट्स बघतोय। फुलंब्रीमध्ये भाजपला मोठा धक्का आहे। ठाकरे गटाचा उमेदवार विजयी झालेला आहे। गंगापूरमध्ये आमदार प्रशांत बंब यांना धक्का बसलेला आहे, तर आमदार सतीश चव्हाण यांना मात्र विजय साजरा करता येतो। फुलंब्रीमध्ये भाजपला मोठा धक्का बसलेला आहे। ठाकरे गटाचे उमेदवार फुलंब्रीत विजयी झालेले आहेत। ही भगूरमधली दृश्य होती, तर गंगापूरमधनं ही अपडेट। आमदार प्रशांत बंब यांना मोठा धक्का बसलाय। छत्रपती संभाजीनगरमधली नगरपालिका फुलंब्रीत भाजपला मोठा धक्का बसलाय। आमदार सतीश चव्हाण यांनी बाजी मारलेली आहे। ठाकरे सेनेचे आमदार सतीश चव्हाण यांचा उमेदवार विजयी झालेला आहे। ठाकरे सेना असू देत किंवा शिंदे सेना, सगळ्याच पक्षांचे उमेदवार काही ठिकाणी विजयी होत असतानाच सर्वाधिक आघाडी घेतली ती म्हणजे भाजपने। नगराध्यक्षपदाचे 108हून अधिक उमेदवार भाजपचे आघाडीवर आहेत। बघा, मालवणमध्ये ठाकरे सेनेचा नगराध्यक्ष आघाडीवर आहे। बघा, तळ कोकणात ठाकरे सेनेचा नगराध्यक्ष आघाडीवर आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये ठाकरे सेनेचा नगराध्यक्ष आघाडीवर आहे। खरं तर मालवणमधील लढत अत्यंत चुरशीची होती।